नमस्कार बालमित्रांनो, सुप्रभात. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? छान. पण या कालावधीत एक गोष्ट लक्षात ठेवा. घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घ्या. बाळांनो, आज आपण मराठीच्या कवितेचा अभ्यास करूया. हं? नमस्कार. मी सौ वत्सला संदीप शिंदे, गांधी बाल मंदिर, इयत्ता 3री. ऑनलाईन क्लास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बाळांनो, आजचा आपला अभ्यासाचा विषय आहे मराठी. 8वी कविता, ते अमर हुतात्मे झाले. या कवितेचे कवी आहेत कवी वि.म. कुलकर्णी. आपण या कवींविषयी थोडस जाणून घेऊया. कवी वि.म. कुलकर्णी यांचं पूर्ण नाव आहे विनायक महादेव कुलकर्णी. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1917 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी या गावी झाला. मराठी भाषेतील एक कवी आणि तुमच्यासारख्या लहान लहान बालकांसाठी, कुमारांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आणि त्यांचा 13 मे 2010 रोजी मृत्यू झाला. बाळांनो, आपली कविता आपण एकदा वाचूया. मी वाचेन, तुम्ही शांतपणे ऐका. म्हणजे कोणत्या शब्दाचा कसा उच्चार करायचा हे तुम्हाला कळेल. कविता 8वी, ते अमर हुतात्मे झाले. कवी वि.म. कुलकर्णी. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिम शिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले. बाळांनो, या कवितेतल्या आता शब्दांसह आपण अर्थ समजून घेऊ. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. अमर म्हणजे काय रे बाळांनो? अमर म्हणजे जे कधीही मरत नाही. पण जो मनुष्य जन्माला येतो त्याला मरण तर असणारच. पण काही माणसं अशी असतात की जरी ती मरण पावली तरी कायम आपल्या स्मरणात राहतात. आपण त्यांना कधीच विसरू शकत नाही. आपल्या आठवणीत राहतात. आणि अशी जी चांगलं काम करणारी माणसं असतात त्यांना आपण कधीही विसरत नाही. तेच अमर. आणि हुतात्मा म्हणजे काय? हुतात्मा म्हणजे जी माणसं आपल्या देशासाठी मरण पत्करतात. म्हणजे बघा, देशाचं रक्षण करताना, लढताना मरण पावतात, त्यांना हुतात्मे म्हणतात. आता बघा काही गुंड, डाकू हे सुद्धा पोलिसांच्या गोळीबारात मरण पावतात. तर त्यांना आपण हुतात्मा म्हणू शकतो का? नाही ना, कारण ते वाईट काम करताना मरण पावतात. कळलं? जे आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देतात, मरण पत्करतात, त्यांना हुतात्मा म्हणतात. काल मी तुम्हाला इंग्रजांची गोष्ट सांगितली होती, आठवते ना? इंग्रज व्यापार करण्यासाठी आपल्या भारतात आले आणि इथे राज्यकर्ते बनले. मग त्यांनी काय केलं? स्वतःच्या रक्षणासाठी सैन्य ठेवलं. त्यातील काही सैनिक हे भारतीय सुद्धा होते. त्यापैकीच एक
मंगल पांडे. बघा तुम्हाला पहिल्या चित्रात दिसत आहेत मंगल पांडे. बाळांनो, पूर्वी की नाही सैनिकांकडे ज्या मोठ्या मोठ्या बंदुका असायच्या ना, त्यांना रायफली म्हटलं जायचं. आणि त्यात ज्या गोळ्या भरल्या जातात त्यांना काडतुस म्हणत. जेव्हा या गोळ्या म्हणजेच काडतुस रायफलीत भरायची असतात ना, तेव्हा त्याच्यावरचं साल दातानं काढलं जायचं. पण इंग्रजांनी भारतीयांना त्रास देण्यासाठी काय केलं माहितीये? या काडतुसांवर गायीची आणि डुकराची चरबी लावली. तेव्हा सर्व सैनिकांना याबाबतची माहिती मंगल पांडेंनी दिली आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी ह्या मंगल पांडेंनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला. आणि जो कोणी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवेल, कारवाई करेल, त्याला इंग्रज सरकार लगेच अटक करत असे. मंगल पांड्यांना सुद्धा अटक झाली आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली. बाळांनो, आजही भारताच्या इतिहासात क्रांतिकारक म्हणून त्यांचं नाव सर्वात प्रथम घेतलं जातं. बाजूच्या चित्रात बघा, कुणाल वाच बरं, कोणाचं नाव आहे? चंद्रशेखर आझाद. व्हेरी गुड, चंद्रशेखर आझाद. बाळांनो, त्यांचं नाव आझाद का माहितीये का? कारण ते स्वतःला मुक्त समजायचे, स्वतंत्र समजायचे. त्यांचं खरोखर आझाद हे आडनाव नव्हतं, पण स्वतःला स्वतंत्र समजणारे आझाद सगळीकडे आपलं नाव आझाद म्हणून लावायचं. हे सुद्धा एक थोर क्रांतिकारक होते. अरे बाळांनो, हे तर कित्येकदा इंग्रजांच्या तावडीतून सही सलामत सटकले होते. पण एक दिवशी काय झालं माहितीये? अलाहाबाद शहर आहे की नाही, तिथे अल्फ्रेड पार्क नावाचं एक मैदान आहे. तिथे ते आपल्या सहकार्याला भेटायला आले होते. त्याच वेळी इंग्रज शिपायांनी काय केलं माहितीये? त्यांना चारही बाजूने घेरलं आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. आणि ह्या आझादांकडे पण गोळ्या होत्या, पिस्तूल होतं. त्यांनी आपल्या पिस्तुलाच्या साहाय्याने 3 सैनिकांना ठार केलं. पण त्यांच्याकडच्या गोळ्या संपल्या होत्या. मग त्यावेळी त्यांनी काय केलं माहितीये? जी शेवटची गोळी होती ती स्वतःवर झाडून घेतली. पण ते कधीच जिवंतपणे इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत. असे हे देशासाठी लढणारे अमर हुतात्मे हे एकच नाहीत, असे अनेक आहेत. बरं, ह्यांनी काय केलं? सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. सोडिले म्हणजे काय? तीर्था, सांग बरं, सोडिले म्हणजे काय? बर, संस्कृती सांग, सोडिले म्हणजे काय? म्हणजे आपण सोडून दिलं सगळं. हा, सगळं नाही, इथे काय सोडून दिलंय? घरदार. घरदार सोडून दिलंय. घरदार सोडणं म्हणजे काय? सांग संस्कृती. घरदार म्हणजे आपल्या घरातली माणसं सोडणे. बरोबर, आपल्या कुटुंबियांना सोडून जाणे. बाळांनो, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपलं घरदार सोडलं आणि त्यागिला सुखी संसार. त्यागिला म्हणजेच त्याग करणे. मग त्याग करणे म्हणजे काय ग श्रावणी पवार? त्याग करणे. बरं, प्रणिती सांग, त्याग करणे म्हणजे काय? शेती निर्णय. प्रणितीने सांगायचं. बर, बाळांनो, थोडासा तुमच्यासाठी तो कठीण शब्द आहे. त्याग करणे म्हणजे एखादी गोष्ट सोडून देणे. सांगा बरं, आपण काय काय सोडून देतो? बऱ्याच गोष्टी सोडून देतो ना. पण आपण आपल्या आवडीची गोष्ट सोडून देतो ना,
त्याला त्याग करणं म्हणतात. म्हणजे बघा, तुमच्या बाबांनी ऑफिसवरून येताना चॉकलेट आणलं, मग त्यांनी एकच चॉकलेट आणलं, तर त्यावेळी तुमच्या लहान भावंडाने सुद्धा चॉकलेटसाठी हट्ट केला आणि त्यालाही अख्खच चॉकलेट पाहिजे होतं. मग अशा वेळी तुम्ही काय करता? आपलं चॉकलेट त्या लहान भावाला देता. तुमचं आवडणारं चॉकलेट असतं ना ते. ह्याला म्हणतात त्याग करणं. आता हे चित्रात कोण दिसतंय माहितीये का तुम्हाला? वेदांत, वाचतो का नाव तू? विनायक दामोदर सावरकर. बरोबर. त्यांनाच आपण स्वातंत्र्यवीर या नावाने ओळखतो. हे सुद्धा एक क्रांतिकारकच होते बरं. इंग्रजांविरुद्ध अनेक ते कारवाया करत होते. त्यांनी गावठी बॉम्ब बनवले होते, पिस्तूल तयार केली होती. म्हणून इंग्रज सरकारने काय केलं माहितीये? त्यांना अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा दिली. ही काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे ना फार वाईट असते. नंतर कधीतरी मी तुम्हाला त्याबद्दल सांगेल. पण अतिशय माणुसकी नसलेली अशी ही शिक्षा असते. आणि त्यावेळी त्यांना काय केलं जायचं माहितीये का? बेडीत टांगलं जायचं, कधी कधी उलट टांगलं जायचं, तेलाच्या घाण्याला जुंपलं जायचं, त्यांच्याकडून काथ्या कुटून घेतल्या जायचं. आणि अशी 1-2 नाही हा, तब्बल 11 वर्ष त्यांनी शिक्षा भोगली होती. बरं, ते एकटेच नाही, तर त्यांच्या बरोबर त्यांचे मोठे भाऊ बाबाराव आणि धाकटे भाऊ नारायणराव हे दोघेही भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून शिक्षा भोगत होते. बाळांनो, अशा या महान लोकांनी आपल्या संसार सोडून दिला, आपलं घरदार सोडून दिलं, म्हणूनच आज आपण स्वातंत्र्यात जगतोय. ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले. ज्योती म्हणजे काय रे? बघा, तुम्हाला पहिल्या चित्रात दिसतंय. लावण्य सांगते. संघर्ष सांग बरं, ज्योती म्हणजे काय? संघर्ष. ज्योत म्हणजे काय? दिवा, वात. ज्योत वात. म्हणजे दिव्याची वात. हा, आपलं उत्तर देऊन झालं ना बाळा? तर आता ज्योत काय करते बरं? आपल्याला सगळ्यांना प्रकाश देते. पण आपल्याला प्रकाश देताना तिचं काय होतं? ती स्वतः जळून जाते, संपून जाते. असंच आपल्या ह्या शूरवीरांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःचं जीवन संपवलंय. चित्रात तुम्हाला कोण दिसतंय माहितीये का? बाजूच्या चित्रात कनिष्का, सांग बरं कोणाचं चित्र आहे? कनिष्का. झाशीची राणी आहेत त्या. त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांच्या कायम पुत्र पाठीशी, ढाल छातीशी, कमरेला तलवार अशा घोड्यावर दौडत इंग्रजांशी त्यांनी लढा दिला होता. कित्येक महिने त्या इंग्रजांच्या हाती सापडल्या नव्हत्या. पण एक दिवशी असंच इंग्रजांना चुकवत भुलवत जात असताना एका ओढ्याजवळ त्यांचा घोडा अडला आणि इंग्रजांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता झाशीच्या राणीवर सपासप वार केले. त्या जखमी झाल्या आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांनी त्यांना उचलून एका मठात नेलं आणि तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण त्यांनी सांगितलं की माझा जो मृतदेह आहे तो इंग्रजांच्या हाती सापडू द्यायचा नाही. अशा पद्धतीने झाशीच्या राणी मैं मेरी झाशी नहीं दूंगी असं इंग्रजांना त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं.
आणि इंग्रजांच्या हाती आपला मृतदेह सापडू नये म्हणून तिथेच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सगळे त्यांच्यावर संस्कार करायला सांगितले आणि अशा पद्धतीने झाशीच्या राणीप्रमाणे अनेकांनी आपलं जीवन भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कामी आणलं होतं. तो तुरुंग ते उपवास सोसला किती वनवास. मॅडम तुरुंग म्हणजे काय? मला ना कोण सांगेल माहितीये का? श्रावणी सांग बरं, तुरुंग म्हणजे काय? श्रावणी पवार. तुरुंग श्रावणी. संघर्ष. तुरुंग म्हणजे काय बाळा? बघा तुम्हाला चित्रात दिसतंय. बरं, कोण सांगतंय? हात वर करा बरं. हा तीर्था. तीर्था सांग. तीर्था सांग. आवाज नाही आला बाळा तुझा. परत माईक ऑन कर. जेल. बरोबर, जेल. पण जेल हा इंग्रजी शब्द झाला. तुरुंग म्हणजे कैद खाना. आणि ह्या पहिल्या चित्रात बघा आपल्या सर्वांचे लाडके चाचा नेहरू तुरुंगात दिसत आहेत. इंग्रज भारतीयांना त्रास देण्यासाठी किंवा भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध जर कोणता आवाज उठवला तर सरळ तुरुंगात डांबत असे. बरं, एकटे चाचा नेहरूच नेहमी तुरुंगात गेले असे नाही. आपले जे अनेक थोर नेते होते त्यांना कायम तुरुंगात जावं लागत होतं. आणि मॅडम हे दुसऱ्या चित्रात कोण दिसतंय माहितीये तुम्हाला? हा वेदांत. गांधीजी. कोण आहेत? गांधीजी आहेत. गांधीजींचे कपडे पाहिले का बाळांनो? कायम ते आयुष्यभर पंचा घालत होते, एक छोटस धोतर. कारण की जेव्हा गांधीजी आफ्रिकेतून बॅरिस्टर होऊन आपल्या भारतात आले होते की नाही, तेव्हा त्यांनी पाहिलं की माझी भारतातली जनता एवढ्या कमी कपड्यात असते, त्यांना पोटभर अन्न खायला मिळत नाही. म्हणून भारतीयांसाठी त्यांनी आपले जे छान चौकीचे सुंदर कपडे होते त्याचा त्याग केला. आणि आयुष्यभर बाळांनो कुठेही परदेशात जायचं असू दे, कुठेही असताना गांधीजी फक्त एका पंचावर असायचे आणि अगदी साधं अन्न खायचे. आणि गांधीजींचं तुम्हाला माहितीये का, जी तत्व आहेत, गांधीजींची जी शिकवण आहे ती आजही संपूर्ण देशात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. गांधीजींनी अहिंसा हे तत्व अवलंबलं होतं. अहिंसा म्हणजे कधीही समोरच्या व्यक्तीवर हात उचलायचा नाही, समोरच्याला मारहाण करायची नाही, दुखवायचं नाही, हिंसा करायची नाही, अहिंसा. आणि त्यांचं दुसरं शस्त्र म्हणजे दुसरी त्यांच्याकडे हत्यार काय होतं माहितीये? उपोषण. उपोषण म्हणजे उपवास करायचे. गांधीजींना जर इंग्रजांचा एखादा नियम पटला नाही तर गांधीजी उपोषणाला बसायचे, उपवास करायचे. आणि मग गांधीजींबरोबर इतर लोकही असायची, जनताही असायची. आणि मग इंग्रजांना आपले नियम बदलावे लागायचे. तर आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक नेत्यांना बऱ्याचदा उपवास करावा लागला. सोसला किती वनवास. वनवास शब्द आठवतोय ना? आपण गॅदरिंगच्या वेळी नाटक केलं होतं, गीत रामायण. कोण वनवासाला गेलं होतं रे वेदांत? आठव बरं. हा, राम आणि सीता हे वनवासाला गेले होते. वनवास म्हणजे काय? तर आपलं एकदम छान मजेशीर जे आयुष्य असतं ना ते सोडून हाल अपेष्टा कष्ट करण्यासाठी जाणं. आता जंगलात जाणं, वनवासात जाणं म्हणजे जंगलात जाणं. मग जंगलात आपल्या अशा सगळ्या सोयी सुविधा असतील का? नाही ना. तर मग जंगलात गेल्यावर आपल्याला कष्ट करावं लागतं. मग
राम सीता सुद्धा जेव्हा वनवासात गेले, छान आयुष्य सोडून कष्टाचं आयुष्य उपभोगायला गेले बाळांनो. पण आपल्या ह्या नेत्यांनी सुद्धा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून वनवास भोगला होता. पण हे सगळे काही जंगलात नव्हते गेले. वनवास म्हणजे प्रत्येक वेळी जंगलातच गेलं पाहिजे असं नाही. जेव्हा आपलं छान आयुष्य चाललेलं असतं ते सोडून आपण दुसऱ्यांच्या भल्यासाठी, दुसऱ्यांचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून जो त्रास सहन करून घेतो की नाही, त्यालाही वनवास म्हणतात. आणि सोसणे म्हणजे अनुभवणे. बाळांनो, आपल्या अनेक थोर नेत्यांनी अशा पद्धतीने त्रास सहन केला, म्हणून आज आपण आनंदात जगत आहोत. माहितीये का तुम्हाला? आता कालच्या गोष्टीत मी तुम्हाला सांगितलं होतं की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी इंग्रजांविरुद्ध चळवळी केल्या, म्हणून इंग्रजांनी काय केलं, त्यांना अटक केली. अटक करून त्यांना फाशीची शिक्षा दिली. पण हे तिघेही घाबरले नाहीत. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावर चढले. कारण ह्या शेजारच्या चित्रामध्ये बघा, चाफेकर बंधू दिसत आहेत. बंधू म्हणजे भाऊ. चाफेकर हे त्यांचं आडनाव. हे 3 भाऊ होते. त्यातले वासुदेव चाफेकर आणि त्यांचे 2 भाऊ हे सगळे क्रांतिकारक होते. आता कशी कोरोनाची साथ आली आहे आणि आपण सगळे आपापल्या घरात आहोत, सगळ्यांचं जीवनच बदलून गेलंय ना बाळांनो. त्याचप्रमाणे 1897 साली पुण्यात प्लेग या आजाराची साथ आली होती आणि त्यात कित्येक लोक बिचारी पटापट मरून जात होते. आणि लोक इतक्या त्रासात असतानाच इंग्रजांचा जो अधिकारी होता ना, रँड, तो तर त्यातही लोकांना त्रास देत होता. लोकांचं जीणं अगदी बेहाल करून सोडलं होतं. आणि हे सगळं पाहून ह्या चाफेकर बंधूंनी ठरवलं की ह्या रँडचा निकाल लावायचा. आणि एक दिवशी ह्या चाफेकर बंधूंनी रँडवर गोळ्या झाडल्या आणि ठार केलं. आणि हा कट इंग्रजांच्या लक्षात आला. इंग्रजांनी ह्या 3ही भावांना फाशीची शिक्षा दिली. पण ह्यांना अजिबात वाईट वाटलं नाही की आपण 3ही भाऊ आता मरण पावणार आहोत. ह्या तिघांनीही हसत हसत देशासाठी फासावर चढले. कुणी फासावरती चढले तर हे असे 3 बंधूच नाही तर अनेक अनेक आपले जे क्रांतिकारक होते त्यांनी आपल्या देशासाठी आपले जीव गमावले आहेत. बाळांनो, हे थोर नेते, क्रांतिकारक हेच इंग्रजांशी लढले असं नाही, तर सामान्य जनताही इंग्रजांच्या जाचाला, त्रासाला कंटाळली होती. इंग्रजांविरुद्ध निदर्शनं करणं, मोर्चे काढणं या सगळ्या मार्गाने भारतीय जनता लढत होती. आता झगडणे, झुंजणे म्हणजे काय रे? भांडण करणे. झगडा ह्या शब्दाचा अर्थ भांडण करणे. तर आता इथे भांडण कशासाठी होतंय माहितीये का? की इंग्रजांनी आम्हा भारतीयांवर असे अन्याय करू नयेत म्हणून आपली भारतीय जनता, जनता म्हणजे लोकांनीच इंग्रजांविरुद्ध झगडणं सुरू केलं. प्रत्येक भारतीय आपापल्या परीने इंग्रजांशी लढत होता. स्वातंत्र्याची स्वप्न पाहत होते. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी सर्व भारतीयांचं स्वप्न साकार झालं. इंग्रज भारताला स्वतंत्र करून परत आपल्या मायदेशी निघून गेले. आणि बाळांनो, आपण आपल्या भारत देशाला प्रेमाने आपली भारत माता असं म्हणतो. आणि अखेरीस ही आपली भारत माता इंग्रजांच्या या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. दिसतंय तुम्हाला फोटोमध्ये भारत मातेचं चित्र आहे. तिच्या पदरावर पायाशी अनेक आपले भारताचे सुपुत्र दिसतायत. आणि भारत माता मुक्त झाल्यामुळे आनंदाने हसत आहे. बघा इथे हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. हिम म्हणजे काय रे?
हिम म्हणजे बर्फ. हं? बघा, भारतातील आपली जी सर्वात उंच पर्वत आहेत की नाही, हिमालयातल्या काही पर्वतरांगा, इथे पर्वतांवर बर्फच बर्फ आच्छादलेला असतो. पण अशा ह्या हिमच्छादित बर्फ शिखरांवर सुद्धा आपला हा तिरंगा ध्वज डौलाने फडफडतो आहे. आणि तिरंगा आपल्याला काय सांगतो माहितीये का? तिरंगातील प्रत्येक रंग आपल्याला उपदेश करत असतो. जो सर्वात वरचा केशरी रंग आहे ना, तो सांगतोय बलिदान. माझ्या भारतातील लोकांनी कशा पद्धतीने बलिदान करून मला अभिमानाने फडकवत ठेवलेलं आहे. हिरवा रंग सांगतो की आमचा भारत देश फार संपन्न आहे, समृद्ध आहे. आणि मध्ये जो पांढरा रंग आहे ना, तो आहे शांततेचं प्रतीक, की आम्ही भारतीय, आम्हाला शांतता प्रिय आहे. आणि मध्ये जे अशोक चक्र आहे, 24 आरे आहेत, ते अशोक चक्र आपल्याला सांगतं की गतिमान राहा, काम करत राहा, कधीही शांत बसू नका. आणि बाळांनो, हा राष्ट्रध्वज साक्षीला ठेवून, साक्षीला म्हणजे आपल्या सोबत ठेवून त्याला आपण वंदन करूया. वंदन म्हणजे काय? तर नमस्कार. तर त्याला नमस्कार करून आपण प्रतिज्ञा घेऊया की हे भारताच्या राष्ट्रध्वजा, आम्ही तुझा आणि आमच्या भारत मातेचा कधीही अपमान होऊ देणार नाही. आम्ही आमच्या हुतात्म्यांनी भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी जे बलिदान केलंय ना, ते आम्ही कधीही विसरणार नाही. आणि हे भारत देशा, आम्ही आमच्या वागणुकीतून, शिक्षणातून आणि आमच्या कार्यातून तुझं नाव, तुझं जयगीत, जयगीत म्हणजे जय जयकाराचं गाणं, हमेशा कायम गात राहू. जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. बाळांनो, इथपर्यंत आपला कवितेचा भाग संपलेला आहे. आता ध्वजाचे रंग कुणी ठरवले होते? राष्ट्रध्वजाचे रंग आपले जी राष्ट्रध्वज कमिटी होती की नाही, त्यांनीच ठरवले होते. सगळ्या लोकांनी विचार विनिमय करून हे रंग ठरवले होते. आता तुमच्यासाठी म्हणून मी या कवितेला एक सुंदर चाल लावलेली आहे. तुम्ही फक्त आज ऐकायची. ते अमर हुतात्मे झाले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले. आवडली ना बाळांनो चाल? आपण पुन्हा याचा नंतर सराव करूया. आता आपण कविता अभ्यासली, त्यातील कठीण शब्दांचा अर्थही बघितला, पण पुन्हा एकदा तुमची उजळणी होण्यासाठी म्हणून शब्दार्थ. अमर, अमर म्हणजे कायम स्मरणात राहणारे. हुतात्मा म्हणजे देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती. घरदार सोडणे,
कुटुंबियांपासून दूर राहणे. त्याग करणे म्हणजे सोडून देणे, पण आपली आवडती वस्तू जी आपल्यालाही हवीशी असते ती सोडून देणे म्हणजे त्याग करणे. वनवास सोसणे. वनवास सोसणे म्हणजे हाल, अपेष्टा, कष्ट, त्रास सहन करणे. झगडणे, झुंजणे म्हणजे संघर्ष करणे, लढणे. ध्वज म्हणजे झेंडा. वंदन म्हणजे नमन करणे, नमस्कार. बाळांनो, ह्या कवितेत काही शब्द आलेले आहेत, त्यांच्यासाठी समानार्थी शब्द आपण पाहूया. अमर. अमर म्हणजे जे कधीही मरणार नाही, जे चिरंजीव असतात. तर अमर साठी समानार्थी शब्द आहे चिरंजीव. जनता, प्रजा, लोक. तुरुंग याचा समानार्थी शब्द आहे कैदखाना. माता हा तर तुमच्या रोजच्या ओळखीचा शब्द आहे की नाही. मातेसाठी समानार्थी शब्द आहे आई, जननी. ध्वज म्हणजे झेंडा आणि निशाण हे त्याचे दोन समानार्थी शब्द आहेत. वंदन, वंदनसाठी समानार्थी शब्द आहे नमस्कार. समानार्थी शब्द कळले ना बाळांनो. त्यानंतर आता आपण ह्या कवितेतले विरुद्धार्थी शब्द पाहूया. बघा हा. अमर. अमर म्हणजे जे कायम आपल्या लक्षात राहतात. मग त्याच्या विरुद्ध शब्द काय असेल रे? त्याच्या विरुद्ध शब्द आहे मृत्य. आणि त्याला बोलीभाषेत मर्त्य सुद्धा म्हणतात. त्यानंतर देश. देश म्हणजे आपला देश. मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? दुसऱ्यांचा देश म्हणजेच परदेश. स्वतंत्र. स्वतंत्रच्या विरुद्धार्थी शब्द परतंत्र. सुखी. सुखीच्या विरुद्धार्थी शब्द दुःखी. बाळांनो, आता समानार्थी शब्द पाहिले, विरुद्धार्थी. आता वाक्प्रचार पाहूया. पहिला वाक्प्रचार आहे घरदार सोडणे. घरदार सोडणे म्हणजे काय रे? मगाशी आपल्याला सांगितलं संस्कृतीने की आपल्या कुटुंबियांपासून दूर राहायला जाणे, बरोबर की नाही? तर आता आपण ह्याचा वाक्यात उपयोग करूया. ह्याच्यापासून एक वाक्य तयार करूया. बघा, आता सध्याच्या कोरोनाच्या ह्या कालावधीमध्ये बरीचशी लोक दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी आपलं कुटुंब सोडून, कुटुंबातल्या आवडत्या व्यक्तींना सोडून दूर राहत आहेत. आपल्याच वर्गातल्या काही विद्यार्थ्यांचे पालक जे हे आरोग्य कर्मी आहेत, म्हणजे पेशंटना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं, ह्या गोष्टी करतायत. आणि ह्या कालावधीमध्ये त्यांना घरी पुन्हा जाता येत नाही. तर अशा पालकांना आपलं घरदार सोडून आपल्या कामावर जावं लागतंय. मग ह्याच्यावर वाक्य कोण तयार करेल सांगा बरं मला. प्रणिती, तू वाक्य तयार करशील? घरदार सोडणे हा वाक्प्रचार आहे. आता मी तुम्हाला चालू घडामोडीबद्दल पण उदाहरण दिलं होतं. बरं, आता एक वाक्य मी तुम्हाला सांगते, पण जेव्हा तुम्ही घरचा अभ्यास कराल की नाही, तर तुम्ही पुन्हा ह्याच्यावर इतरही वाक्य तयार करा. घरदार सोडणे ह्याच्यासाठी मी वाक्य सांगते की आता कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णांना सांभाळण्यासाठी अनेक आरोग्य कर्मी आपलं घरदार सोडून कर्तव्य करीत आहेत. दुसरं आहे त्याग करणे. ह्याचा अर्थ मी सांगितला की आपली आवडती गोष्ट सोडून देणे. मग ह्याच्यावर वाक्य संस्कृती, करशील तू वाक्य तयार? कशा काय? त्याग करणे. मी मी
मी आज योगाचा त्याग करणार नाही. बघ आता हे थोडस नकारार्थी झालं. त्याग करणार नाही हा आणि त्याग करणे. तर बघा तुम्हा मुलांना हल्ली मोबाईलचं फार वेड आहे, हो की नाही? हा तर मग ह्याच्यावर आधारित वाक्य तयार कर बरं. मी आजपासून मोबाईल बघण्याचा त्याग करणार आहे. बरं, छान वाक्य केलंस, पण मी थोडी सुधारणा करते हा. अभ्यास पूर्ण करण्यासाठी मोबाईलवरील गेम खेळण्याचा मी त्याग केला, बरोबर की नाही? हा किंवा चॉकलेटचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, त्यावरही तुम्ही वाक्य तयार करू शकता. पुढचा वाक्प्रचार आहे वनवास सोसणे आणि त्याचा अर्थ आहे हाल अपेष्टा, कष्ट सोसणे. मग ह्याच्यासाठी वाक्य सांगा बरं. रामायणामध्ये कोण वनवासात गेलं होतं रे? रामाने वनवास सोडला. रामाने वनवास सोडला नाही. रामाने आपल्या वडिलांच्या वचनासाठी वनवास सोसला, बरोबर? आता तुम्ही ही कविता अभ्यासली की नाही, तर तुमच्यासाठी मी 2 प्रश्न विचारणार आहे हा. बघूया कोणाकोणाला किती कळलंय ते. रिकाम्या जागा भरायच्या आहेत हा. पहिला प्रश्न आहे, ते देशासाठी लढले, ते अमर टिंब झाले. मग आता ह्या टिंबच्या जागी कोणता शब्द येईल? शहाणी मुलं अशी ओरडत नाहीत, हात वर करतात. हा सांग बरं, कुणाल सांग. ते अमर हुतात्मे नाही, ते कुणाल नाही बोललाय, कोणतरी दुसरंच बोललं आहे. कुणाल? ते देशासाठी लढले, ते अमर. कुणाल सांग. हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. पुढचा प्रश्न, झगडली झुंजली टिंब मग स्वतंत्र झाली माता. मग आता ह्या टिंबच्या जागी कोणता शब्द येणार? कनिष्का सांग बरं. टिंबच्या जागी कोणता शब्द येईल? आठवा हा कविता. झगडली झुंजली जनता, बरोबर, शाबास. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. बाळांनो, आजच्या आपल्या ह्या कवितेवर आधारित तुम्हाला मी स्वाध्याय देत आहे हा. एका वाक्यात उत्तर लिहायची. प्रश्न पहिला, या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटलं आहे? आणि प्रश्न दुसरा आहे, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय काय केले? ह्या 2 प्रश्नांची उत्तर लिहून आपल्या ग्रुपवर तुम्ही पाठवायची आहेत. धन्यवाद बाळांनो. तुम्ही आपली ही आज कविता इथे अभ्यासली की नाही, त्याचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही लाईक करा, म्हणजे तुम्हाला आवडलंय ह्याची आम्हाला पोचपावती मिळेल. आणि आपल्या सर्व मित्रांनाही ह्याचा लाभ घेता यावा म्हणून ह्याला शेअर करायचं आहे. आणि ही कविता तुम्हाला कशी वाटली, ह्याबद्दल काय वाटलं, याबद्दलच्या कमेंट सुद्धा पाठवायच्या आहेत. आणि नवनवीन अभ्यासाचं साहित्य तुम्हाला अभ्यासायला मिळावं म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचंय. धन्यवाद बाळांनो.